सत्ता बदलली की भाषा बदलते असा आरोप विरोधक अनेकदा करत असतात, पण एखादा लोकप्रतिनिधी थेट पत्रकारांना शिवीगाळ करू लागला, धमक्या देऊ लागला तर तो केवळ राजकीय वाद राहत नाही, तर लोकशाहीच्या मूल्यांवरही प्रश्न निर्माण होतो. ठाकरे गटाची साथ सोडून नुकतेच शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील अशाच एका वादाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर संतापलेल्या संजय दिना पाटील यांनी अर्वाच्य भाषा वापरत शिवीगाळ केली, तसंच धमकी दिलेली आहे. या प्रकरणाचे पडसाद आता विधान भवनापासून राजकीय वर्तुळापर्यंत उमटले. विरोधकांनी यावर जोरदार टीका केली आहे, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही भूमिका स्पष्ट करावी लागलेली आहे. पाहुयात या संदर्भातला झी24 तासचा एक स्पेशल रिपोर्ट. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ. इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही घालताच आहे. लिखे, रेकॉर्ड कर. खासदार संजय दिना पाटलांची मगरुरी. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा. खासदारांच्या तोंडी ही कसली भाषा. अरे काही बोलू द्या गेलं आणि येऊ नका माझ्याकडे. काय घ्यायला आला तर मारणार होता. शिंदेंनी समज देऊनही मगरुरी कायम. रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे. ठाकरेंची साथ सोडून नुकतेच शिंदेच्या शिवसेनेत आलेल्या खासदार संजय दिना पाटलांचं हे बोलणं ऐका. इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला. ठीक आहे. जरा माझं हे बघू नका, तुम्ही अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता. याला मगरुरी म्हणावं की सत्तेच्या सावलीचा परिणाम हा सवाल आहे. कारण खासदार पदावर असलेल्या लोकप्रतिनिधीकडनं अशा भाषेची अपेक्षाच नाहीये, आणि तीही लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधीबद्दल वापरणं तर पूर्णतः आक्षेपार्हच आहे. बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिल्यांदा सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही घालताच आहे. लिखे, रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. आठवडाभरापूर्वी ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांच्या वागण्या बोलण्याची भाषा सध्या चांगलीच बदलली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्या केल्यास त्यांच्या मगरुरी आणि गुंडगिरी वृत्तीची झलक अवघ्या देशानं पाहिली होती. पण यावेळी संजय दिना पाटलांनी जरा अतिरेकच केला. गुरुवारी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांनी चिडलेल्या शिवसेनेच्या खासदार महोदयांनी थेट पत्रकारांनाच अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत थेटपणे पत्रकारांना मारण्याची धमकीच देऊन टाकली. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा. लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा, अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची. बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काही बोलू द्या गेलं आणि येऊ नका माझ्याकडे. काय घ्यायला आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. संजय दिना पाटलांच्या या 1.5 मिनिटांच्या प्रतिक्रियेत त्यांनी तब्बल 3 वेळा पत्रकारांना शिव्या दिल्यात आणि एकूण 6 वेळा धमक्या दिल्या. संजय दिना पाटलांच्या मगरुरीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार हल्ला चढवलाय. मिंदेच्या टोळीत गेलेले आहे. आणि दुसरं म्हणजे मिंदेंच्या टोळीची संस्कृती काय आहे की जगासमोर आलेली आहे. आत्ताच आपल्याकडून ऐकलं की एका पळकुटे खासदारांनी ज्यांनी सगळ्यांनाच धमकी देणं सुरू केलं, स्वप्नात पण आता इकडे तिकडे धमकी देत असेल, त्यांनी प्रेसवाल्यांना धमकी दिली, शिवीगाळ केली. पण मला एक सांगा, सकाळी केली, रात्री केली, कधी केली? म्हणजे नाही, म्हणजे ते मूडमधून कुठच्या बाहेर आलेत नाही आलेत हे आहे. आणि दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल, काल संजय राऊत साहेबांनी पण सांगितलेलं आहे की लाईनीवर राहा, अन्यथा लाईनीवर आणायला लागेल. तर हे सगळं मला वाटतं भाजपचे वरिष्ठ नेते पाहत आहेत की नाही, हे पंतप्रधान पाहत आहेत की नाही, की पंतप्रधानांना पण अशी लोक अवतीभवती पाहिजेत. हे खासदार किती निर्ढावलेले आहेत, किती बेमुरवतखोर झालेले आहेत, आणि त्यांना सरकारचं किती पाठबळ असू शकेल. पत्रकारांना खुलेआमपणे मी मारेन, मी बोलतोय ते रेकॉर्ड करून ठेवा, तुम्हाला वाटलं तर मुंबईच्या कमिशनरला ते पाठवा, हे सांगण्यापर्यंत धाडस कधी जातं. तर आपण सत्ताधीश आहोत, आपण सत्ताधारी आहोत. आपण कोणालाही काही केलं तरी आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही, अशी सरकारबद्दलची ज्या वेळेला भावना होते त्याच वेळेला इथपर्यंत मजल जाते. जोपर्यंत ही लोक आमचे सहकारी किंवा आमच्या सोबत होते तोपर्यंत
ही सगळी शिस्तीत होती, एका वळिंब्यात होती. आता शिस्त बिघडलेली आहे आणि त्यामुळे भाषा उन्मत्त होणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण संजय दिनाच्या बाबत मला जरा जास्त आश्चर्य वाटते, कारण अवघ्या 3 दिवसामध्ये पैसा आणि सत्ता किती डोक्यात जाऊ शकते आणि माणूस किती 360 डिग्रीमध्ये फिरू शकतो हे चित्र समोर दिसत आहे. अधिवेशनातही संजय दिना पाटलांच्या मग्रुरीचे पडसाद उमटले. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी यावरून पत्रकार संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही धमकी देणं अयोग्य असल्याचं म्हटलंय. संजय दिना पाटील खासदार यांनी पत्रकाराला मारायची धमकी देऊन टाकली. अध्यक्ष महाराज, माझा या ठिकाणी मुद्दा असा आहे, व्यक्ती म्हणून नाही, या ठिकाणी आता पत्रकारही सुद्धा अडचणीत आलेले आहेत. त्यांनी माहिती मांडायला गेलेत तर त्या पत्रकारांना तुम्ही माहिती का दिली, त्या पद्धतीचं का दाखवलं, त्याच्यावरही या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर आता हमला व्हायला निघाला असेल तर अध्यक्ष महाराज काय चाललंय या महाराष्ट्रात? पत्रकारही सुखरूप नाही आहे महाराष्ट्रात, सुरक्षित नाही अध्यक्ष महाराज. पत्रकारांशी बोलताना त्यांना अदब राखून त्यांचा समजूत घालणं आवश्यक आहे. एखादा पत्रकार अतिरेक करत असेल कोणत्याही प्रकारचा तर त्यालाही थोडंसं त्या प्रकारे योग्य अशा गोड शब्दात समजूत घालणं योग्य आहे. चुकीचे शब्द, शिव्यांचा वापर हा मात्र निषेधार्ह आहे. मला याची काही कल्पना नाही. सगळी माहिती घेऊनच याच्यावर बोलणं योग्य होईल. मी पहिले माहिती घेतो काय घडलंय. कोणीही कोणालाही अशा प्रकारची धमकी देणं योग्य नाही. पण या घटनेची मला बिलकुल माहिती नाही. आपल्याला माहिती आहे, मी नागपूरहून आलो आहे आता, प्रवासात असल्यामुळे मला याची काही कल्पना नाही. कल्पना घेऊन मग बोलेन. दरम्यान संजय दिना पाटलांच्या या शिवीगाळ आणि धमकी प्रकरणावरून वाद निर्माण झालेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर आले. आपण संजय दिना पाटलांना सूचना दिल्याचं शिंदेंनी म्हटलंय, पण संजय दिना पाटलांनी मात्र आपल्याला शाबासकी दिल्याचं सांगत माफीला नकार दिला. दुसरीकडे संजय राऊतांनी या धमकी प्रकरणात कारवाईची मागणी पोलिसांकडे केली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, संजय पाटलांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्यात. कुठल्या पत्रकारांचा अपमान मला करायचा नाही आणि त्यांना या बाबतीमध्ये माझ्याकडून काही बोलणं अनावधानाने झालं असेल तर मी बिलकुल दिलगिरी व्यक्त करेन. अशा प्रकारचा माझी आणि त्यांची चर्चा झाली. मला कशाला करतील या वक्तव्यासंदर्भात? अरे मर्द लोकांबरोबर गेलोय तर मर्दांची कदर करतात, असं नाराजी व्यक्त नाही करत. शाबासकी दिली आहे त्याने मला. हा चौथा स्तंभ म्हणजे कृष्णाची करंगळी आहे, त्याच्यावर त्या देशाचा गोवर्धन आजही टिकून आहे. जर कोणीही धमकी दिली असेल, कोणी असेल, तर मला असं वाटतं मुंबई पोलिसांनी गृहमंत्र्यांकडून आमची अपेक्षा आहे खरं म्हणजे त्यांनी याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश न आणता संबंधितावर कारवाई केली पाहिजे. एकनाथ शिंदेंनी समज देऊनही खासदार संजय दिना पाटलांच्या भाषेत बदल झाल्याचं दिसलं नाहीये. लोकप्रतिनिधी जर वारंवार गुंडगिरीची भाषा वापरत असेल, मग्रुरीने धमक्या देत असेल, तर यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आता सत्ताधारी आपल्या खासदाराच्या या मुजोरीला आळा कसा घालतात, पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.